नमस्कार. आज आपण बघणार आहे भरलेली मसाला भेंडी मस्तपैकी. अशी भेंडी घेतलेली आहेत आणि ती पहिला मी स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेली आहेत आणि धुतल्यानंतर मी त्याला दोन्ही साईडनं असं कट करून घेणार आहे. मस्त अशी कवळी भेंडी घेतल्यात लसलसीत. आणि हे बघा दोन्ही साईडून मी त्याला कट केलेलं आहे असं छान. सगळी भेंडी मी कट केलेल्या आहेत. असली मस्त लागते का नाही ही भेंडी. तुम्ही अशीच खाल, बिन चपाती नाही काय नाही, असंच उचलून खाणार. मासे कट केल्यानंतर मधनं अशी चीर मारणार आणि त्यातून मी सगळ्या बिया काढून घेतल्यात. या अशा सगळ्या बिया काढून सगळं एकदम मस्त असं एकदम काढून घ्यायच्या बिया सगळ्या. आत बी ठेवायची नाही, असं काढून घ्यायचं. लगेच निघते, त्याला काय वेळ लागत नाही. हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचं मस्तपैकी. मग केलं की त्याच्यातला आता मसाला तयार करायचा. तसं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, मिरची पूड, हळद पूड, चाट मसाला, थोडी साखर, कसुरी मेथी ते सगळं घातलं आणि मसाला कालवायच्या आधी मी मस्तपैकी असा हात धुवून घेतलेला आहे. ह्यात थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि सगळे मी असं मसाला एकत्र करून घ्यायचा आणि त्या भेंडीमध्ये असं सगळा गच्च दाबून मारायचा. गच्च असं मस्तपैकी जेवढा मसाला वरची लागणे तेवढी भाजी भारी लागते, नाद खोळा लागते. असं सगळे मी भेंडी भरून घेतल्यात. एका पॅनमध्ये मी तेल घेतले. तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी वापरू शकता, ज्यांना कमी तेल लागतं आहे त्यांना. मला एवढं तेल बरोबर वाटतं आहे. मी तेल घेतलं एवढं आणि त्यात सगळी भेंडी अशी परतून घेणार आहेत. नुसतं असं फ्राय करून घ्यायचं, मस्त असं चरचरीत असं भाजून घ्यायचं त्याला. हे बघा असं भाजून घ्यायचं आणि असं मग खतरनाक होते. मग असं सगळं भाजून घेतलं बघा. एक 10 मिनटं भाजले की अशी मस्त भेंडी तयार होत्या, मसाला भेंडी. वरनं कोथिंबीर मारायचं, खोबरं असलं खोबरं मारायचं आणि खायचं बघा असं उचलून. एक नंबर लागते, खतरनाक. करून बघा आणि मला फॉलो केलं नसेल नक्की फॉलो करा. धन्यवाद.